हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय चॅनल AM क्लासेस। आज आपण 10th स्टँडर्ड अल्जेब्रासाठी फर्स्ट चॅप्टर लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्समधील प्रॅक्टिस सेट 1.2 पाहणार आहोत। आता या प्रॅक्टिस सेटमध्ये आपण सायमल्टेनियस इक्वेशन्स ग्राफिकल मेथडने सॉल्व करणार आहोत। आता ग्राफिकल मेथडने एक्झाम्पल सॉल्व कशी करायचे आहेत पहा आपल्याला। आता या ठिकाणी आपल्याला 2 सायमल्टेनियस इक्वेशन्स दिलेले आहेत, x + y = 6 and x - y = 4। आता आपल्याला काय करायचं आहे, या दोन सायमल्टेनियस इक्वेशनसाठी अशा प्रकारे 2 टेबल्स तयार करून घ्यायची आहेत। आता या टेबलमध्ये आपण काय करणार आहोत, x आणि y च्या व्हॅल्यू फाइंड करणार आहोत। म्हणजेच आपल्याला ॲटलिस्ट 3 ऑर्डर्ड पेयर्स फाइंड करायच्या आहेत। या फर्स्ट इक्वेशनसाठी आपण 3 सोल्युशन्स किंवा 3 ऑर्डर्ड पेयर्स फाइंड करणार आहोत आणि या सेकंड इक्वेशनसाठी 3 सोल्युशन्स किंवा 3 ऑर्डर्ड पेयर्स फाइंड करणार आहोत। सोल्युशन्स म्हणजे आपण x आणि y व्हेरिएबलच्या व्हॅल्यू फाइंड करणार आहोत। आता त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, प्रथम आपल्याला x किंवा y च्या 3 व्हॅल्यूज अज्यूम करायच्या आहेत। जर आपण x च्या 3 व्हॅल्यूज अज्यूम केल्या तर आपल्याला y ची व्हॅल्यू फाइंड करायची आहेत आणि जर आपण y ची व्हॅल्यू अज्यूम केली तर आपल्याला x च्या व्हॅल्यू फाइंड करायच्या आहेत। फॉर एक्झाम्पल, जर आपण x ची व्हॅल्यू 0 कन्सिडर केली तर त्या इक्वेशन मध्ये आपल्याला x ची व्हॅल्यू 0 पुट करायची आहे। म्हणजेच आपल्याला y ची व्हॅल्यू काय मिळेल पहा, 0 + y = 6। म्हणजेच y ची व्हॅल्यू काय मिळेल, 6। म्हणजेच y ची व्हॅल्यू 6 येईल। मग आपल्याला या ठिकाणी x आणि y ची व्हॅल्यू लिहायची आहे, 0,6। हे काय झालं आपलं फर्स्ट सोल्युशन किंवा फर्स्ट ऑर्डर्ड पेयर। किंवा आपण काय करू शकतो, y ची व्हॅल्यू अज्यूम करू शकतो। y ची व्हॅल्यू या ठिकाणी आपण 1 पुट केली तर आपल्याला आन्सर काय मिळेल पहा, x + y = 6। याच्यामध्ये आपण y ची व्हॅल्यू 1 पुट केली तर काय येईल पहा, x + 1 = 6। हा 1 आपण या साईडला घेऊ। या ठिकाणी 1 चा साइन प्लस आहे, या बाजूला गेल्यानंतर मायनस होईल। देअरफॉर x = काय येईल, 6 - 1। देअरफॉर x = 5। म्हणजेच आपल्याला x ची व्हॅल्यू काय मिळाली, 5। म्हणजेच या ठिकाणी x ची व्हॅल्यू काय येईल, 5। या थर्ड रो मध्ये आपल्याला x आणि y च्या व्हॅल्यू लिहायच्या आहेत। x ची व्हॅल्यू मिळाली 5, y ची व्हॅल्यू किती कन्सिडर केली आपण, 1। म्हणजे हे आपल्याला सेकंड ऑर्डर्ड पेयर मिळाली किंवा हे आपल्याला सेकंड सोल्युशन मिळालं। अशा प्रकारे आपण x ची व्हॅल्यू अज्यूम करणार आहोत आणि y च्या व्हॅल्यू फाइंड करणार आहोत, किंवा आपण y च्या व्हॅल्यू अज्यूम करायच्या आहेत आणि x च्या व्हॅल्यू फाइंड करायच्या आहेत। अशा प्रकारे आपल्याला या दोन्ही इक्वेशनसाठी 3 ऑर्डर्ड पेयर्स फाइंड करायच्या आहेत। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, x आणि y ॲक्सिस ग्राफ पेपरवरती काढून घ्यायचं आहे आणि हे जे आपल्याला 3 पॉईंट्स मिळणार आहेत दोन्ही इक्वेशनसाठी हे प्लॉट करायचे आहेत। आता फर्स्ट इक्वेशनसाठी जे 3 पॉईंट्स मिळणार आहेत ते आपल्याला एका लाईनमध्ये मिळाले पाहिजेत। म्हणजे या 3 पॉईंट्समधून काय करू शकतो, आपण एक लाईन काढू शकतो। अशा प्रकारे आपण एक लाईन काढू शकतो। त्यानंतर या सेकंड इक्वेशनसाठी 3 ऑर्डर्ड पेयर्स मिळतील, त्यासुद्धा आपल्याला एका लाईनमध्ये 3 पॉईंट्स मिळाले पाहिजेत। मग आपण या 3 पॉईंट्ससाठी सुद्धा आपल्याला एक स्ट्रेट लाईन मिळेल। आता आपल्याला हा जो या दोन्ही लाईनचा जो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मिळणार आहे, या पॉईंटचे जे कोऑर्डिनेट्स असणार आहेत ते आपलं काय असणार आहे, सोल्युशन असणार आहे। या ठिकाणी x कोऑर्डिनेट काय आहे, 3 आणि y कोऑर्डिनेट काय आहे, 2। म्हणजेच आपलं सोल्युशन काय असणार आहे, 3,2। x ची व्हॅल्यू 3 असणार आहे, y ची व्हॅल्यू 2 असणार आहे। अशा प्रकारे आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन्स ग्राफिकल मेथडने सॉल्व करायची आहेत। पहा आपण एक एक्झाम्पल सॉल्व करू। आता या ठिकाणी आपल्याला क्वेश्चन 2 काय दिलेला आहे पहा, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स ग्राफिकली। आपल्याला 2 सायमल्टेनियस इक्वेशन्स दिलेले आहेत आणि आपल्याला ग्राफिकल मेथडने हे एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे। आता फर्स्ट इक्वेशन काय दिलेलं आहे, x + y = 6 आणि सेकंड इक्वेशन काय दिलेलं आहे, x - y = 4। आता आपल्याला काय करायचं आहे, या दोन्ही इक्वेशनसाठी अशा प्रकारे टेबल तयार करून घ्यायची आहेत। फर्स्ट कॉलममध्ये आपल्याला x, y आणि त्याच्याखाली x, y, x आणि y ची व्हॅल्यू लिहायची आहे। दोन्ही ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे टेबल तयार करून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपण x ची किंवा y ची व्हॅल्यू काय करणार आहोत, अज्यूम करणार आहोत। प्रथम आपण काय करू, हे इक्वेशन आहे तसं लिहून घेऊ, x + y = 6। आता याच्यामध्ये आपण x च्या व्हॅल्यू अज्यूम करू आणि y च्या व्हॅल्यू फाइंड करू। समजा आपण x ची व्हॅल्यू 0 पुट करू, पुट x = 0। या इक्वेशन मध्ये आपण x ची व्हॅल्यू 0 पुट करू, 0 + y = 6। म्हणजेच y = काय मिळेल, 6। म्हणजेच y ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, 6। तर y ची व्हॅल्यू आपण या ठिकाणी 6 लिहू। या ठिकाणी काय पहा, x आणि y ची व्हॅल्यू लिहायची आपल्याला, x ची व्हॅल्यू 0, y ची व्हॅल्यू 6। ही आपल्याला फर्स्ट ऑर्डर्ड पेयर मिळाली। आता आपण x ची व्हॅल्यू 1 कन्सिडर करू, पुट x = 1। या इक्वेशन मध्ये आपण x ची व्हॅल्यू 1 पुट करू, x + y = 6। याच्यामध्ये x ची व्हॅल्यू 1 पुट करू, 1 + y = 6। हा 1 आपण या साईडला घेऊ। या ठिकाणी साइन काय नाही म्हणजे प्लस आहे, या बाजूला गेल्यानंतर मायनस होईल।
y इज इक्वल टू 6 मायनस 1. देअरफॉर y इज इक्वल टू 6 मायनस 1 किती येईल 5. म्हणजेच आपल्याला y ची व्हॅल्यू काय मिळाली पहा 5. मग आपण या बॉक्समध्ये y ची व्हॅल्यू काय येईल 5. या ठिकाणी काय येईल x ची व्हॅल्यू काय मिळाली 1, y ची व्हॅल्यू काय मिळाली 5. ही आपल्याला सेकंड ऑर्डर्ड पेअर मिळाली. आता थर्ड व्हॅल्यू आपण 2 कन्सिडर करू. तुम्ही कोणतीही व्हॅल्यू अज्यूम करू शकता. 0, 1, -1, 2, 3 कोणतीही व्हॅल्यू अज्यूम करू शकता. या ठिकाणी आपण x ची व्हॅल्यू 2 कन्सिडर करू. पुट x इज इक्वल टू 2. इक्वेशन काय आहे x प्लस y इज इक्वल टू 6. यामध्ये आपण x ची व्हॅल्यू 2 पुट करू. 2 प्लस y इज इक्वल टू 6. हा 2 आपण या साईडला घेऊ. या ठिकाणी 2चं साईन काय नाही म्हणजे प्लस आहे. या बाजूला गेल्यानंतर मायनस होईल. देअरफॉर y इज इक्वल टू 6 मायनस 2. देअरफॉर y इज इक्वल टू 6 मायनस 2 किती येईल 4. म्हणजेच आपल्याला y ची व्हॅल्यू काय मिळाली 4. या ठिकाणी आपण y ची व्हॅल्यू लिहू 4. x ची व्हॅल्यू 2 असताना y ची व्हॅल्यू किती मिळाली 4. म्हणजेच या ठिकाणी x ची व्हॅल्यू 2, y ची व्हॅल्यू 4. ही आपल्याला थर्ड ऑर्डर्ड पेअर मिळालेली आहे. आता आपण सेकंड इक्वेशनसाठी y च्या व्हॅल्यू अज्यूम करू. तुम्ही x किंवा y कोणत्याही एका व्हेरिएबलच्या व्हॅल्यू अज्यूम करायच्या आहेत. या ठिकाणी आपण y ची व्हॅल्यू 0 अज्यूम करू. इक्वेशन लिहून घेऊ आपण x मायनस y इज इक्वल टू 4. पुट y इज इक्वल टू 0. प्रथम आपण y ची व्हॅल्यू 0 पुट करू. x मायनस y ची व्हॅल्यू 0 इज इक्वल टू 4. x मायनस 0 म्हणजेच x इज इक्वल टू 4. म्हणजेच आपल्याला x ची व्हॅल्यू काय मिळाली 4. या ठिकाणी आपण x ची व्हॅल्यू 4 लिहू. x ची व्हॅल्यू 4, y ची व्हॅल्यू किती मिळाली 0. आता आपण y ची व्हॅल्यू 1 कन्सिडर करू. पुट y इज इक्वल टू 1. x मायनस y इज इक्वल टू 4. x मायनस y ची व्हॅल्यू किती कन्सिडर केली 1 इज इक्वल टू 4. आता हा -1 आपण या साईडला घेऊ. या ठिकाणी साइन मायनस आहे. या बाजूला गेल्यानंतर प्लस होईल. देअरफॉर x इज इक्वल टू 4 प्लस 1. देअरफॉर x इज इक्वल टू 4 प्लस 1 5. म्हणजेच आपल्याला x ची व्हॅल्यू काय मिळाली 5. या ठिकाणी आपण x ची व्हॅल्यू 5 लिहू. या ठिकाणी काय येईल पहा x ची व्हॅल्यू 5, y ची व्हॅल्यू किती मिळाली 1. आता या ठिकाणी आपण y ची व्हॅल्यू -2 अज्यूम करू. पुट y इज इक्वल टू -2. इक्वेशन लिहून घेऊ आपण x मायनस y इज इक्वल टू 4. x मायनस y इज इक्वल टू 4. x मायनस y ची व्हॅल्यू -2 ब्रॅकेटमध्ये लिहू आपण इज इक्वल टू 4. x आता मायनस मायनस काय होईल प्लस. x प्लस 2 इज इक्वल टू 4. हा 2 आपण या साईडला घेऊ. 2चं साईन काय आहे प्लस. या बाजूला गेल्यानंतर मायनस होईल. x इज इक्वल टू 4 मायनस 2. देअरफॉर x इज इक्वल टू 4 मायनस 2. म्हणजेच आपल्याला x ची व्हॅल्यू काय मिळाली 2. आता आपण या ठिकाणी x ची व्हॅल्यू 2 लिहू. आता या ठिकाणी काय येईल x ची व्हॅल्यू काय मिळाली 2, y ची व्हॅल्यू काय मिळाली -2. या ठिकाणी आपल्याला 3 ऑर्डर्ड पेअर्स मिळालेल्या आहेत. आता आपण ग्राफ पेपरवरती हे पॉईंट्स प्लॉट करू. आता आपल्याला ग्राफ पेपरवरती ग्राफ काढताना x ॲक्सिस आणि y ॲक्सिस काढून घ्यायचा आहे. हा आपला x ॲक्सिस आहे आणि हा y ॲक्सिस आहे. x ॲक्सिसवरती राईट साईडला आपल्याला पॉझिटिव्ह नंबर्स लिहायचे आहेत. लेफ्ट साईडला आपल्याला निगेटिव्ह नंबर्स लिहायचे आहेत. y ॲक्सिसवरती वरच्या साईडला आपल्याला पॉझिटिव्ह नंबर्स लिहायचे आहेत आणि खालच्या साईडला आपल्याला निगेटिव्ह नंबर्स लिहायचे आहेत. त्यानंतर आपल्याला स्केल लिहायचा आहे. स्केल ऑन बोथ ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट. आता आपण स्केल काय घेतलेलं आहे पहा 1 सेंटीमीटर म्हणजे 1 युनिट घेतलेलं आहे. स्केल लिहून घेतल्यानंतर आपण आता पॉईंट्स प्लॉट करू. आता या ठिकाणी मी रफमध्ये पॉईंट्स लिहून घेतलेले आहेत. फर्स्ट इक्वेशनसाठी आणि सेकंड इक्वेशनसाठी ऑर्डर्ड पेअर्स लिहून घेतलेल्या आहेत. तुम्ही ग्राफ पेपरवरती लिहायचं नाही. आता फर्स्ट इक्वेशनसाठी फर्स्ट पॉईंट काय आहे पहा 0,6. म्हणजेच x कोऑर्डिनेट काय आहे 0 आणि y कोऑर्डिनेट काय आहे 6. x कोऑर्डिनेट 0 या ठिकाणी 0 आहे आणि y कोऑर्डिनेट 6. म्हणजे पॉईंट कुठे येईल पहा y कोऑर्डिनेट 6 म्हणजे या ठिकाणी येईल पॉईंट. x कोऑर्डिनेट काय आहे पहा 0 आणि हा y कोऑर्डिनेट काय आहे 6. सेकंड पॉईंट काय आहे पहा 1,5. म्हणजेच x कोऑर्डिनेट काय आहे 1 आणि y कोऑर्डिनेट काय आहे 5. x कोऑर्डिनेट 1 या ठिकाणी आहे 1 आणि y कोऑर्डिनेट 5 म्हणजे या ठिकाणी येईल पॉईंट. x कोऑर्डिनेट 1 आणि y कोऑर्डिनेट 5 म्हणजे पॉईंट या ठिकाणी येईल. थर्ड पॉईंट काय आहे पहा 2,4. म्हणजेच x कोऑर्डिनेट काय आहे 2 आणि y कोऑर्डिनेट काय आहे 5. x कोऑर्डिनेट 2 या ठिकाणी x कोऑर्डिनेट 2 आहे, y कोऑर्डिनेट 4 म्हणजेच पॉईंट या ठिकाणी. पॉईंटचे कोऑर्डिनेट्स आपण लिहून घेऊ. या ठिकाणी कोऑर्डिनेट काय आहेत x कोऑर्डिनेट काय आहे पहा 0, y कोऑर्डिनेट काय आहे 6. या ठिकाणी x कोऑर्डिनेट काय आहे 1,
आणि y कोऑर्डिनेट काय आहे 5. या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स काय आहेत पहा. x कोऑर्डिनेट काय आहे 2, y कोऑर्डिनेट काय आहे 4. आता या 3 पॉईंट्सना जॉईन करणारी लाईन आपल्याला काढून घ्यायची आहे. लाईन या 3 पॉईंटमधून पास झाली पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला लाईन काढून घ्यायची आहे. आता इक्वेशन 1 काय आहे. x + y = 6. या लाईनवरती आपण लिहून घेऊ x + y = 6. हे तिन्ही पॉईंट एकाच लाईनमधून पास झाले पाहिजेत. आता सेकंड इक्वेशनसाठी आपण ग्राफ काढू. फर्स्ट पॉईंट काय आहे पहा 4,0 म्हणजेच x कोऑर्डिनेट काय आहे 4 राईट. y कोऑर्डिनेट काय आहे पहा 0 करेक्ट. x कोऑर्डिनेट 4 अँड y कोऑर्डिनेट 0 म्हणजे पॉईंट या ठिकाणी येईल. x कोऑर्डिनेट काय आहे 4 आणि y कोऑर्डिनेट काय आहे 0 म्हणजे पॉईंट या ठिकाणी येईल. सेकंड पॉईंट काय आहे पहा 5,1 म्हणजे x कोऑर्डिनेट काय येईल 5 करेक्ट. x कोऑर्डिनेट काय असणार आहे 5 आणि y कोऑर्डिनेट काय येईल 1 करेक्ट. y कोऑर्डिनेट इज 1. x कोऑर्डिनेट 5 अँड y कोऑर्डिनेट 1 म्हणजे पॉईंट या ठिकाणी येईल. x कोऑर्डिनेट काय आहे 5 अँड y कोऑर्डिनेट इज 1 म्हणजे पॉईंट या ठिकाणी येईल. x कोऑर्डिनेट 5 अँड y कोऑर्डिनेट 1. या ठिकाणी आपण कोऑर्डिनेट्स लिहू x कोऑर्डिनेट 4 अँड y कोऑर्डिनेट 0. थर्ड पॉईंट काय आहे पहा 2, -2 म्हणजे x कोऑर्डिनेट काय आहे 2 अँड y कोऑर्डिनेट काय आहे -2. x कोऑर्डिनेट आहे 2 अँड y कोऑर्डिनेट आहे -2 म्हणजे पॉईंट या ठिकाणी येईल. आता आपल्याला या 3 पॉईंटमधून पास होणारी लाईन काढून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपल्याला लाईन काढून घ्यायची आहे. आपल्याला स्ट्रेट लाईन मिळालेली आहे. सेकंड इक्वेशन काय आहे पहा x - y = 4. पण या लाईनवरती इक्वेशन लिहून घेऊ x - y = 4. आता या 2 लाईन्स ज्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट झालेल्या आहेत, हा जो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे, या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स आपला आन्सर असणार आहे. आता या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स काय आहेत पहा x कोऑर्डिनेट काय आहे 5 आणि y कोऑर्डिनेट काय आहे 1 म्हणजेच आपलं सोल्युशन काय असणार आहे 5,1. या पॉईंट ऑफ इंटरसेक्शनचे जे कोऑर्डिनेट्स असणार आहेत ते आपलं सोल्युशन असणार आहे. आन्सर लिहू आपण खाली. द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आर 5,1. Therefore, the solution of the given simultaneous equation is 5,1. That is x = 5 and y = 1. अशा प्रकारे आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व करायचा होता. पुन्हा एकदा पहा आपण क्वेश्चन कसा सॉल्व केला. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.